আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো। আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। हवा गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी। ठाणे शहरातील हवा गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य सिमेंटचे रस्ते धुण्याचे काम सुरू केले आहे। कोपरी येथील मलनिसारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रिया केली जात असून या प्रकल्पातील पाण्याद्वारे शहरातील रस्ते धुण्यात येत आहेत। ठाणे येथील वर्तकनगर भागात प्रस्तावित असलेल्या भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले। या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या। प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ ठेवायचे आणि रस्ते धुलाईसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे निर्देश त्यांनी आयुक्तांना यावेळी दिले होते। या आदेशानंतर पालिका प्रशासनाने आता शहरात रस्ते धुलाईचे काम हाती घेतले आहे। नौपाडा कोपरी, वागळे, सावरकर नगर, लोकमान्य नगर, वर्तक नगर, उथळसर, माजिवडा मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा महापालिकेच्या एकूण 9 प्रभाग समित्या आहेत। या भागातील मुख्य रस्त्यांची प्रक्रिया केलेल्या पाण्याने धुलाई करण्याचे नियोजन आखण्यात येत आहे। नियोजनाचे काम सुरू असले तरी पालिकेने मुख्य रस्त्यांची पाण्याने धुलाई सुरू केली आहे। कोपरी येथील मलनिसारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रिया केली जात असून या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याने रस्ते धुण्यात येत आहेत। टँकरद्वारे रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत। धूळ प्रदूषण रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जात आहे। डांबरी रस्ते पाणी धुलाईने खराब होण्याची शक्यता असून यामुळे केवळ सिमेंट रस्तेच धुण्यात येत आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 384 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत। त्यापैकी 205 किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट UTWUTचे आहेत। याशिवाय ठाणे महापालिका क्षेत्रात इतर संस्थांच्या मालकीचे 36 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील सिमेंट रस्ते धुलाईचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी मलनिसारण प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। अल्पवयीन तरुणाला नग्न करून मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल। उसने पैसे दिले नाही म्हणून दोघांनी अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण करून नग्न धिंड काढल्याची संतापजनक घटना कळव्यात घडली आहे। आरोपी तौसिफ खानबंदे व सामिल खानबंदे यांनी अल्पवयीनाला उसने दिलेले 300 रुपये मागितले। त्याने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून या दोघांनी त्याला मारहाण केली आणि त्याचे कपडे काढून बाजारात फिरवले। संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे। या प्रकरणी कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तौसिफ खानबंदे याला अटक केली आहे। त्याचा साथीदार सामिल खानबंदे फरार आहे। तारखेला 17 वर्षाचा एक लहान मुलगा पोलीस स्टेशनला आला आणि त्याने त्याच्या 2 मित्रांनी 300 रुपये उसनवार घेण्याच्या कारणावरून त्याच्याशी त्यांचं भांडण झालं आणि त्याचे जे 2 मित्र आहेत, जे आरोपी आहेत गुन्ह्यांमधले, त्यांनी त्याला मारहाण केली आणि 300 रुपये परत मागण्याकरताचा त्याच्यावर दबाव केला आणि मारहाण करत असताना त्याने त्याचे कपडे काढून घेतले आणि त्या संदर्भात त्याचा व्हिडिओ तयार केला, अशी त्या 17 वर्षाच्या मुलाची तक्रार होती। त्यावरनं
कळवा पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातल्या एका आरोपीला अरेस्ट केलंय आणि दुसरा आरोपीला पाहिजे आरोपी आहे त्याला अरेस्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळव्यातील मुस्लिम मोहल्ला असलेल्या उमरगा दर्ग्याजवळ राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आरोपी तौसिफ खानबंदे याच्याकडून 300 रुपये उधार घेतलेले होते. मात्र ते देण्यासाठी अल्पवयीन फिर्यादी तरुणाला देणे जमले नाही. मात्र पैसे लावण्याचा तगादा आरोपी तौसिफ याने अल्पवयीन मुलाच्या मागे लावला. मात्र तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याला मारहाण केली. दोन्ही आरोपी हे अल्पवयीन तरुणाच्या घरी गेले. ब्लूटूथ हेडफोन का घेतला असा जाब विचारत त्याला चापटीने मारहाण केली. त्यानंतर तौसिफ व त्याचा मित्र सामिल यांनी त्याला शिवीगाळ करून त्याच्या जीन्स पॅन्टचा पट्टा काढून व अनकुचीदार हत्याराने त्याला मारहाण केली. तसेच त्याचे कपडे काढून त्याला नग्न केल्याची घटना घडली. या अमानुष मारहाणीचा आणि नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. शरद पवार व पावसाची पुन्हा भेट. कल्याण शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. परंतु योगायोग असा की गेल्या राज्यसभा निवडणूक वेळी जी परिस्थिती घडली तीच यावेळी कल्याण सभेमध्ये निर्माण झाली. कारण राजकारणात टायमिंग साधणारे शरद पवार यांनी यावेळी देखील पावसाचे टायमिंग साधले. ही सभा देखील भर पावसात भिजत पार पडली. त्यामुळे शरद पवार आणि पाऊस हे समीकरण योगायोगाने तयार होऊ लागले आहे. देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली, संविधान दिलं. त्या संविधानाचा सन्मान आजच्या दिवशी सर्व देशामध्ये केला जातो आणि निसर्गाची साथ असो अथवा नसो परिस्थितीवर मात करून देशाच्या ऐक्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हा विचार फुले आंबेडकरांनी स्वराज्यांनी आणि त्या भावनेला या त्यांनी एकत्रित झालो. आज अनेक महिलांनी त्यांच्या संघटनांनी अतिशय चांगले स्टॉल्स या ठिकाणी उभे केले. परंतु या अतिवृष्टीच्यामुळे थोडी त्यांची निराशा झाली. माझं एवढंच सांगणं आहे की निराशा हा विषय आपल्या मनामध्ये कधी येता कामा नये. त्या निराशेवर मात करू, संघर्ष करू आणि पुढं धैर्यानं जाऊ हाच कार्यक्रम राबवायचा निर्धार या दिवशी आपण करूया. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. मंत्रालयात संविधान उद्देशिकेचे वाचन. 26/11च्या हल्ल्यातील जवानांना मानवंदना. भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी जवानांना मानवंदना अभिवादन संचलन कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातील पोलीस हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले आणि शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. शिवनेरी कट्टा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. शिवनेरी सेवा मंडळाच्या शिवनेरी कट्टा सांस्कृतिक विभाग प्रमुख जनार्दन सोनवडेकर यांच्या संकल्पनेतून 2022 साली शिवनेरी कट्ट्याची सुरुवात झाली. शिवनेरी कट्ट्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. या माध्यमातून दादरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात 5 ते 15 वयोगटातील मुला-मुलींनी आपली कला सादर केली. चित्रकला स्पर्धेत लहान गटात अनन्या बेलवलकर, समर्थ पाताडे, श्रेया पाताडे, तर मोठ्या गटात ओम लांजेवाल, सुभाष गाडे, स्वरूप जाधव यांनी पारितोषिके जिंकली. वक्तृत्वामध्ये कुलदीप तांबे यांनी उस्मानाबादवरून दादरमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर सुंदर असे वक्तृत्व केले आणि रसिक प्रेक्षकांना छान माहिती दिली. त्याचप्रमाणे मुक्ताई नृत्याविष्कार डान्स अकादमी चुनाभट्टी या संस्थेच्या कलाकारांनी सोलो आणि समूह नृत्य सादर करून रसिक प्रेक्षकांकडून दाद मिळवली. दिव्या गायकवाड, आहाना राणे, ओवी राणे, आशना राणे, स्वरा गावडे यांनी सुद्धा नृत्य सादर केली. यात सावरी प्रशांत हिने लावणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली, तर राहुल पेडणेकर याने उत्तम अशी मिमिक्री करून प्रेक्षकांकडून टाळ्या घेतल्या. सदर कार्यक्रमात विभागातील हौशी ज्येष्ठ गायकांनी कराओके कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यात दादरच्या शुभम जाधव याने लागा चुनरी में दाग हे गाणे गाऊन रसिकांची मने जिंकली. मंडळाचे उपाध्यक्ष देविदास कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात केली. सदर प्रसंगी मंडळाचे प्रमुख कार्यवाहक नितीन पेडणेकर, कार्याध्यक्ष विष्णू तांडेल, उपाध्यक्ष सचिन मांजरेकर, संजय मांजरेकर, निलेश शिरोडकर, सुनील कांबळी, उदय पारकर, अशोक सावंत, सुहास पाटकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अभिनेते जनार्दन सोनवडेकर उपस्थित होते. कार्यक्रमात संतोष जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना केली होती. मंडळाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका सुयोगी नाईक, कार्याध्यक्ष विष्णू तांडेल, प्रमुख कार्यवाह नितीन पेडणेकर, उपाध्यक्ष देविदास कदम यांच्या शुभ हस्ते सर्व कलाकारांना पारितोषिके देण्यात आली. सदर कार्यक्रमात अभिनेत्री गार्गी सावंत हिने आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन करून
कार्यक्रमाची सांगता केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.